नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बाउंड्री ते गोल. मी आहे मिहिर असोलकर आणि माझ्यासोबत आहे विकास जाधव. यो. सो आज आम्ही बोलणार आहोत इंडिया आणि पाकिस्तान यांची प्रेडिक्टेड लाईनअप्स आणि कसे ते खेळणार आहेत T20 वर्ल्ड कपमध्ये. एक्स्पेक्टेशन्स काय आहेत आणि किती चान्सेस आहेत त्यांचे जिंकायचे. सो विकास, हम्म. काय मग बघितली की नाही प्रेडिक्टेड हे प्रोबेबल लाईनअप? हा ना, बघितली ना. स्क्वॉड बघतोच आहे मी आता. तर कोणापासून हं, सुरू हं, करूया? हं. इंडियापासून सुरू करूया की पाकिस्तान? इंडिया. हा. पाकिस्तानला काय इंडिया आहे. नंतर मारायला पण भेटेल. हा हा इंडियाची हा, लोकं. इंडिया फर्स्ट, इंडिया फर्स्ट, येस. सो मी बघतोय आता. तर आपल्या टोटल 15चा जो स्क्वॉड आहे, राईट? हं. त्याच्यामध्ये आपले बॅटर्समध्ये आपल्याकडे मेन आपला कॅप्टन भाऊ, सूर्या भाऊ, सूर्यकुमार हां. यादव, नंतर हं. तिलक वर्मा आहे आणि रिंकू सिंग आहे. नंतर हां. ऑलराऊंडर्समध्ये आहे आपल्याकडे अभिषेक शर्मा, बॅटिंग ऑलराऊंडर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर. नंतर विकेट किपर्समध्ये आपल्याकडे संजू सॅमसन आणि ईशान किशन. ओके. हं. मग बॉलर्समध्ये आपल्याकडे हर्षित राणा, ॲज युजल, जसप्रीत बुमराह, वरुण हं. चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि ओके. अर्शदीप सिंग. हं. बरोबर. हर्षित मग राणा तर मेन तर आपला ऑलराउंडर आहे. येस. त्याच्यानंतर सगळे ऑलराउंडर येतात आपल्याकडे. तुला बघून काय वाटते? तर बॅलन्स स्क्वॉड? बॅलन्स तर आहे. मेन म्हणजे मला असं वाटतं की खूप म्हणजे डॉमिनेटिंग स्क्वॉड आहे आपल्याकडे. जर तू बॅटिंग असेल, बॅटिंगमध्ये डेप्थ आहे. म्हणजे ही टोटल असेल काही 230, 240 पण आपण चेस करू शकतो. येस येस. बॉलिंगमध्ये आपण डिफेंडही करू शकतो, कुठलाही स्कोर असू दे. आता कालच न्यूझीलंडने तरी पण काहीतरी 210, 220 काहीतरी मारले ना येस. आपल्याला. 230, ऑलमोस्ट पण तरी 230 मारले त्यांनी. हां. हा. पण तरी पण म्हणजे चल पिच तसं होते, कंडिशन्स तसे होते, ड्यू पडत होता. पण तरी पण मला असं वाटतं, की काहीही झालं तरी म्हणजे आपण डिफेंड करू शकतो. एक एक स्ट्राँग लाईनअप आहे. जे पहिलेचे जेवढे पण आपले वर्ल्ड कपमध्ये स्क्वॉड घेऊन गेलेत, त्याच्यापेक्षा तर राईट. बेटरच आहे. मला पण बॅलन्सच वाटते स्क्वॉड. म्हणजे ओपनिंग पेअर आपली म्हण किंवा आपलं हे म्हण, बॉटम्स हे म्हण आपले, मिड्स म्हण किंवा टेलेंडर्स म्हण, बॅलन्स वाटते. आणि तर मेन हम्म, काय सीन आहे माहिती आहे काय या स्क्वॉडचा? की समज आता आता जर संजू सॅमसन नाही खेळत आहे, तर त्याच्या जागेवर आपण ईशान किशनला ओपनिंग करू. ठीक आहे. येस. जर समजा आता वॉशिंग्टन सुंदर इंजर्ड होता मध्ये, म्हणजे आहे आता पण आहे. पण त्याच जागेवर मग आपण कुठलातरी दुसरा चांगला ऑलराउंडर अजून खेळू शकतो. म्हणजे इन येस डेप्थ जे येस. आहे ना सगळ्या पोझिशनसाठी बॉलिंगमध्ये पण बघितलं, तर समजा हां. जर बुमराहला USA किंवा नामिबिया बरोबर रेस्ट द्यायचं असेल, मग त्या टाईमिंगला आपण काय करू शकतो, की अरे चल हर्षित राणाला उतरवलं किंवा मग म्हणजे बोलतात ना, तेवढं एक स्पिनर खेळवला जास्त. राईट. पण आपण करू शकतो ह्याच्या बाबतीत. हां, ते आणि जर एक्सपेरिमेंट आपण मग करूच शकतो. हां. जर आता मी बघतोय, की कुठल्या म्हणजे कंडिशन्सच्या हिशोबाने जसे की मोस्ट ऑफ द मॅचेस आपण इंडियामध्ये खेळणार आहोत. अ, फक्त एक मॅच आहे जी आपण श्रीलंकाला जाऊन खेळणार आहोत पाकिस्तानबरोबर. तर मला असं वाटतं, की त्या कंडिशनला सूट होणारी पण म्हणजे तुम्ही चेंजेस करू शकता. समजा आज ही 11 आपण मुंबईमध्ये खेळवली. तर बाकीचे दुसरे अजून 1-2 जणांना काढून आपण तीच गोष्ट आपण चेन्नईमध्ये खेळू शकतो. किंवा दुसरं येस, अजून येस. कंडिशन्सच्या हिशोबाने आपण मॅनेज करू शकतो. असं. ते हां, ते डिपेंड करतं, की समोरची स्क्वॉड कशी आहे, त्यांची स्ट्रेंथ काय, वीकनेसेस काय आहेत. त्यांच्याकडे जर जास्त हं. राइट हँड, लेफ्ट हँड कॉम्बिनेशन्स असेल, तसं आपण आपलं बॉलिंग कॉम्बिनेशन खेळू शकतो. राइट. हं, मला म्हणजे अपॉर्च्युनिटी तर खूप आहे या इंडियन हं, टीममध्ये हं. सगळे यंग आहेत. अ, म्हणजे फक्त सूर्यकुमार यादवला सोडलं, तर बाकी सगळे पण म्हणजे वी आर सीइंग लाइक मोर दॅन 5 इयर्स फ्रॉम हिअर ऑन. येस, येस. तर एक आहे हं. अपॉर्च्युनिटी आहे. वरतून घरीच खेळतोय आपण. घरचा येस, होम सपोर्ट तर कंडिशन्स आहेत. हां. वेगळाच. राइट, राइट. येस, येस. तर हां, म्हणजे इट्स लाइक की हा आपलाच वर्ल्ड कप असावा. ज्या हिशोबाने आता जसं येस. फॉर्म चालू आहे. मागचे हं, काहीतरी खूप सारे सीरीज लगातार आपण जिंकलोय.
तर हां, चान्सेस येस. तर आहे इंडियाला. हं. फक्त एवढंच आहे, की आपण जसं बघत आलोय, की बोलतात ना चोकर्स किंवा सेमीफायनल, फायनलमध्ये हरण्यासारखी हां. हे होतं. ते अजून पण तो म्हणजे 2023चा वर्ल्ड कप येस. जरा आठवतो कुठे ना कुठेतरी. येस, येस, येस. दॅट इज अ ट्रॉमा. ते कसं आहे ना, की आता बघ आपली एवढी टीम स्ट्राँग आहे, बॅलन्स आहे ना, मग आपण ॲज अ फेव्हरेट उतरतोय. तर ते एक जरा मला हे वाटतं, की यार ते हां, ते म्हणजे हे नाही बर्डन केलं बर्डन पाहिजे. राइट. हां. त्याचा प्रेशर नाही घेतला पाहिजे. सो आपण आय एकदा होप यार. प्लेयर वाईज जरा रिव्ह्यू करूया. पूर्ण 15चा जो स्क्वॉड आहे तो. हं, हं, हं. हं, हं. ओके. सूर्यकुमार यादव कॅप्टनमधून सुरू करूया. सूर्यकुमार यादव काय वाटतं म्हणजे रिसेंट फॉर्म बघतोस तू? अरे, जसं आता न्यूझीलंड बरोबर जशी हं, सीरीज झाली, त्याच्या पहिले तर हं. भाईसाहब काहीच फॉर्म नव्हता. असं वाटत येस, येस. होतं फक्त हा कॅप्टन म्हणून खेळणार आहे घरी. हां, पण जे त्यांनी या सीरीजमध्ये सेकंड मॅचपासून जे त्यांनी चालू केलेत, हां. चुकला शॉट, हा शॉट, सो तो शॉट. तर हां, आय आय हां. गेस की म्हणजे खूपच आता जरा हे पडेल, मिडल ऑर्डरमध्ये खूप बॅलन्स असेल आता येस, येस. त्याच्यामुळे. म्हणजे ते इम्पोर्टंट होतं कारण की त्याचा एक खूप बॅड पॅच चालू होता. त्याच्यानंतर त्याने आता ह्या हां, सीरीजमध्ये त्याने खूपच. पिकअप घेतलाय तर इट विल हेल्प अस इन वर्ल्ड कप. या आपल्याला हं. तू मग विचार तिल करशील हां. मागच्या आय-पी-एलमध्ये तू विचार हं. करशील मागच्या आय-पी-एलमध्ये भाईसाहेबने 25 पेक्षा जास्त स्कोर केलेले आहे हर एक इनिंगमध्ये. हं, हं, हं. येस. हां. आणि तेच ते 2 वर्षापासून काही रन येत नव्हते इंटरनॅशनलमध्ये. आय होप सो आता T20 मध्ये तो आता हां, हां. फॉर्म कंटिन्यू ठीक करेल. आहे. हं. असू दे. म्हणजे चला एक चांगलं आहे, की ॲज अ कॅप्टन्सी तो चांगलंच करतोय. त्याच्यात हं, डाऊटच हं, नाहीये. आपण एवढे सीरीज वगैरे ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन आपण सीरीज जिंकलोय T20. येस. तर चांगलीच गोष्ट आहे. बट एकच होतं, की त्याच्यात फॉर्मची गडबड होती आणि ती आता जरा सॉर्ट आउट झाली आहे. हं, हं, हं. येस. नेक्स्ट जाऊया आपण तिलक वर्मा. काय वाटतं? हं. तिलक वर्मा सध्या तर त्याचं ऑपरेशन वगैरे करून त्याचा आता तो रिकव्हरी चालू आहे. आय होप हं. की ॲट लीस्ट चला पहिली मॅच तरी त्याला थोडा आराम म्हणजे अजून थोडा टाईम लागत असेल ठीक आहे. बट सेकंड मॅचपासून तर त्याने यायलाच पाहिजे अ, खेळायला असं. येस. आय होप की पहिल्याच मॅचपासून खेळेल तो. हं, कारण हं, हं. म्हणजे तो खूपच इम्पोर्टंट प्लेयर आहे आपल्यासाठी. मिडल ऑर्डरमध्ये अ, बाबा तो इट्स लाइक अ बॅकबोन. हं. हां, तो खेळतो. तर देन एशिया कप फायनलमध्ये जसं आपण येस. बघितलं. येस, येस. आय होप ही प्लेज दॅट वेल असं. हं. रिंकू सिंग? रिंकू सिंग ना, अपॉर्च्युनिटी तर खूप आहे त्याला हं, ॲज हं. अ फिनिशर म्हणून आणि आपल्यालाही माहिती आहे की त्याची कॅपॅबिलिटी काय आहे. आपण त्याचं बघितलंय की आय-पी-एल वगैरेमध्ये यश दयालचे 5-6 येस, येस, येस. मारलेले त्याने. हां. तर आणि हं, तसं पण ते फक्त तेवढंच नाही. आता त्यांनी फर्स्ट हं, मॅच जी होती न्यूझीलंड बरोबर, त्याच्यात पण त्यांनी हं. खूप चांगले खेळले. चांगला खेळला तो. अ, म्हणजे मी पण काय एक्स्पेक्ट करतोय की म्हणजे एक हां. कुठचीतरी एक मॅच विनिंग नॉक तो खेळेल. म्हणजे सपोज सिनारिओ असा असेल की पहिले 2-3 विकेट फटाफट गेले आपले हं, पॉवर हं, हं. प्लेमध्ये. तर एक खाली बरोबर. सपोर्टला खेळून तो मॅच विनिंग इनिंग खेळायला. राइट, राइट. मला म्हणजे पण आहे त्याच्याकडे वाटतंय. पोटेन्शियल आहे. देन अभिषेक शर्मा. अरे! अभिषेक शर्मा ही इज अ तो पॉवर एकदा हाऊस. नाहीच बोललेला बरं आहे. तो खेळेल तो. तो तर पाहिजेच. विथआऊट हिम वी आर लाइक म्हणजे बोलतात ना 25% आहेच ना आपली टीम काय. येस, येस. आपल्याकडे मोठा टार्गेट असेल तर तो तर आपल्याकडे क्लच म्हणजे असा क्लच तर नाही हं. बाबा. क्लच तर एकच प्लेयर आहे आपल्याकडे. त्याच्याबद्दल आपण येऊ बोलायला. बट हां, अभिषेक शर्मा तर पाहिजे. म्हणजे ही इज लाइक अ हिट ऑर मिस प्लेयर म्हणजे जर चालला ना तर मग पूर्ण मॅच घेऊन जातो तो. हं, हं. बरोबर. हां, येस. मग हार्दिक पांड्या, हां, ही इज अ क्लच प्लेयर. क्लच प्लेयर. येस. आहे. भाई साहब! काय खेळतोय म्हणजे आहे त्याच्यामध्ये ते रिडेम्पशन मोड अजून पण मला वाटतं त्याचं चालू आहे हां, काय चालू माहिती? आहे. त्याचा फेस बघून वाटतं मला, की हा अजून रिडेम्पशन मोडमध्ये आहे. येस. पण नाही, अरे खूपच इम्पोर्टंट तो पण प्लेयर आहे, हं. की बोलतात म्हणजे ना एका म्हणजे
हां. हम्म. त्याच्या कसं आहे की त्याच्या 4 ओव्हर्स आणि त्याचे तो 5-6 ओव्हर्स येऊन खेळतो लास्टला किंवा फिनिशर हं. ॲज अ ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे खरंच. इंडियाचे जे पिचेस आहेत काइंड ऑफ बॅटिंग डॉमिनंट पिचेस आहेत तिकडे आपल्याला हवा आहे हा प्लेअर इन फॉर्म. हं, हं, हं. बरोबर. तू त्याचे काय बोलत 10 होतास? बॉलमध्ये 25 रन, 12 येस बॉलमध्ये येस. 30 रन खूप इम्पोर्टंट आहेत त्याचे. हा त्याचे जे ते कधी 30+ पण नॉक्स असे आहेत इन हा. हां, येस त्याला हे नाही करू शकत. तो अजून पण मला असं वाटतंय, की तो थोडा त्याच मोडमध्ये आहे, की अजून त्याला ते हंगर अशी दिसते येस त्याच्या येस येस. म्हणजे ह्याच्यामध्ये. त्याला कसं आहे की सूर्यकुमार यादव पॉवर प्लेमध्ये पण यूज करू शकतो कधी कधी फर्स्ट पॉवर प्लेमध्ये. म्हणजे जर हं, हर्षदीप हं, सिंग हं. आणि समोरून हर्षित राणा आहे आणि त्याला मध्ये व्हेरिएशन पाहिजे काय विकेट काढायची आहे तर राइट, राइट. हा येस. हं, ही इज अ की प्लेअर. टाकू शकतो. तो येस ॲडेड येस एडवांटेज आहे आपल्याकडे. येस. म्हणजे जेवढे पण आपल्याकडे आहेत ना, तो एक एकदम असा ॲडेड एडवांटेज आहे तो आपल्यासाठी, इंडियासाठी. या. नेक्स्ट मग आता शिवम दुबे. शिवम दुबेचा आता मी बघतोय 4th हम्म, टी-20मध्ये तो खूपच चांगला वन साइड खेळत होता. जिथे बाकी हम्म, सगळे प्लेयर्स लोकं लवकर आउट होत होते. बट तरी पण लाइक म्हणजे माझं असं आहे, की चला आता सध्या तो येतोय फॉर्ममध्ये खेळतोय वगैरे. पण त्याचा हम्म, अजून पण मला असं वाटतं ना, त्याचा प्रॉपर यूज नाही होत आहे. ॲज इन बॉलर आणि ॲज इन बॅटर दोन्ही पण. हम्म, कुठे ना कुठेतरी म्हणजे दुसऱ्यांचे असे हम्म. परफॉर्मन्स असताना ना, त्याला ओव्हरशॅडो करून जातं. मला येस असं येस. वाटतं. म्हणजे मी त्याला बॉलिंग टाकताना खूप रेअरली बघितलं. म्हणजे ही रेअर इव्हेंट्सला त्याने बॉलिंग टाकली आहे. तर हं, त्याला युटिलाइज करता आलं पाहिजे प्रॉपरली. बट ही इज अ पॉवर हिटर. तो स्पिनरच्या अगेन्स्ट चांगला खेळतो. बरोबर. तर होप सो चांगला खेळेल. हं. नेक्स्ट अक्षर पटेल. अरे बापू! बापूजी. नाही, तो पण इम्पोर्टंट आहेच. तर जसं की त्याने टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळला, अक्षर पटेल. येस. अ, चला त्यांनी क्लासेनला किती 24-30 रन पण मारायला दिले. ठीक आहे. बट त्याचे 47 जे होते 31 बॉल्समध्ये. तो रन आउट येस नाही येस. झाला असता तर अजून मारले असते. बट ठीक आहे. पण चांगलाच प्लेयर आहे. जो तुम्हाला म्हणजे बोलतात ना फील्डिंग, बॉलिंग आणि बॅटिंग तिन्ही पण देतो ॲज अ पॅकेज. आणि नाही, गुड, मेन गुड. म्हणजे तो अंडर प्रेशर चांगला खेळतो. लाईक इंडिया पाकिस्तान मॅच वगैरे असेल ना, चांगला खेळतो हं, तो. हं, हं. सो ही इज इम्पॉर्टंट प्लेअर. हं. आणि नेक्स्ट मेन म्हणजे वॉशिंग्टन कसं सुंदर. आहे त्याचं अक्षर बोल पटेलचं बोल. मी ह्याच्यावर बोलणार. हां त्याचा हां. सीन कसा आहे, की तो लेफ्टी आहे पहिली हां. गोष्ट तर आणि लेफ्ट आर्म तो टाकतो आणि बरोबर स्टंप टू स्टंपच असते त्याची. म्हणजे बोलतात ना, जर आणि तुला फटाफट ओव्हर संपवायचे. पहिले आपण याच्यासाठी काय यूज करायचो? जडेजा यूज करायचो, की चल येस. म्हणजे बॅट्समनला तेवढा टाईमच नाही द्यायचा सेटल हं, म्हणजे हे करायला. फटाफट, फटाफट तो बॉल टाकायचा. तसं आपण अक्षर पटेलला आता बघतोय आपल्या स्क्वॉडमध्ये असं. आणि राईट. खूपच म्हणजे तो तर असं बोलतात ना, की तो पॅचेसमध्ये खेळतो, बट त्याचा कुठेतरी इम्पोर्टन्स म्हणजे खूपच आहे. ओव्हरशॅडो तोही होतो, बट आपल्याला माहिती आहे जे रिअल क्रिकेट फॅन्स आहे, की तो खेळून जातो घरून. तो त्याचा पार्ट येस. तरी पूर्ण करतो. येस, येस. नाव लेट्स कम टू विकेट कीपर्स. आपल्याकडे 2 विकेट कीपर्स आहेत. चल संजू सॅमसनपासून सुरू करूया. अरे! इनजस्टिस. जस्टिस लीग. जस्टिस लीग येस. बट मला ठीक हॉनेस्टली आहे वाटतं म्हणजे यार. त्याला ह्या न्यूझीलंडच्या सीरीजमध्ये त्याला चान्स भेटले. तर परफॉर्म केलं पाहिजे हं. होतं त्याने. अनफॉर्च्युनेटली तो नाही करू शकला परफॉर्म. लास्ट मॅच ती केरलाला होती, तर होम ग्राउंडवरती त्याने केलं पाहिजे होतं परफॉर्म. पण ठीक आहे, ईशान हं, हं, किशन हं. सध्या फॉर्ममध्ये आहे. काय वाटतं तुला बरोबर. म्हणजे मॅच आपली पहिली मॅच USA बरोबर आहे. तुला काय वाटतं कोणाला प्रेफरन्स भेटेल? मला असं वाटतं जर तिलक वर्मा असेल, हं, हं. तर मग आपण ईशान किशनलाच देऊया चान्सेस कारण ही डिझर्व्ह दॅट थिंग. हं, हं, हं. पण इन केस जर तिलक वर्मा नसेल, तर जसं आपण न्यूझीलंड बरोबर स्क्वॉड उतरवली आहे,
तर मोस्टली हम्म, हम्म. त्याच्यासारखेच आपण उतरवू संजू असं. सॅमसन कसं आहे ना, मिडल ऑर्डरमध्ये ही कॅन स्टे अँड म्हणजे तो थोडा स्ट्राईक रेट कमी आहे त्याचा, पण ही कॅन ॲटलीस्ट स्लोली फॉरवर्ड द इनिंग्स लाईक तो 1-2 करू शकतो, नंतर लास्टला ही कॅन पॉवर हिट. त्या टाईपचा प्लेअर आहे. पण ईशान किशन कसा आहे, तो सुरू झाला ना, तर सुरू झाला. तो जोपर्यंत आउट होत नाही तोपर्यंत थांबत नाही. सेम लाईक अभिषेक बरोबर. शर्मा आहे त्याच्यासारखं. सो पॉवर हाऊस मग आहे तो. येस, म्हणजे दोन्ही प्लेयर डिफरंट आहे, डिफरंट ॲटिट्यूड, डिफरंट प्लेइंग स्टाईल. बोथ कॅन बी युजफुल टू अवर स्क्वॉड. म्हणजे इट्स ऑन मॅनेजमेंट अँड कॅप्टन की हाऊ टू यूज देम. पण बघू. कसं आहे माहिती काय, की हां. सॅमसनला खाली खेळवलं, मग तू हं. बसवणार कोणाला? हां, ते एक फॅक्टर आहे म्हणजे जसं तर मग कसं आहे की डिफिकल्ट आहे रे, म्हणजे वरती तर फुल पॅक आहे आपली साईड. हं. वरती हं. आता चल म्हणजे तिलक वर्मा नव्हता म्हणून आपण ईशान किशनला हं. चान्सेस दिलेले आहेत. हां, हां. बट उद्या जाऊन जर तिलक वर्मा येतोय, तर तो हं. ऑब्व्हियसली म्हणजे ईशान किशन वर्सेस सॅमसन तर होणारच आहे. हं, हं, हं. लोकं येस. ट्रोल वगैरे म्हणजे होतात ना, चालू असेलच हं. त्यांचं त्या सगळ्या येस. गोष्टी. बट मला असं वाटतं, की चल एक एक जर गेम परत एकदा भेटला समजा संजू सॅमसनला, तर मला असं वाटतंय, की त्याला एक गेम चला USA बरोबर किंवा नामिबिया बरोबर एक एक चान्स भेटावा असं. अच्छा. लेट्स सी. हां, पण मग. असं नाही करायला पाहिजे त्याला, की चल तुला पण खेळवतो, पण तुला खाली खेळवतो किंवा मग कारण आपल्याकडे हं, बघा सूर्यकुमार यादव आहे, रिंकू सिंग आहे, शिवम दुबे त्याला पण नाही बसू शकत आपण. हार्दिक पांड्या आहे. हं. नंतर येस. आपले सगळे बॉलिंग्स वगैरे चालू होतात. त्याला खेळवणार कुठे? प्रॉब्लेम तो आहे. एक्झॅक्टली. म्हणजे संजू सॅमसनचं कसं होईल माहिती आहे, ते के-एल राहुल सारखं होईल. कंटिन्युअसली पोझिशन स्विच होते. 4th येते, कधी ओपनर येते, कधी हां, 6th येतंय. पण दॅट इज थोडं बरोबर. थोडं ऑकवर्ड आहे. पण ठीक आहे, बघू आता सूर्यकुमार यादववरती डिपेंड आहे की आणि गौतम गंभीरवरती हं, ऑब्व्हियसली, की त्याला कसं युटिलाइज बरोबर. करतील. तर आता आपण बॉलिंग स्क्वॉडवरती येऊ. हं. हर्षित राणा. हर्षित राणा तर सध्या म्हणजे प्रॉपर जर आपण फक्त शॉर्टलिस्ट केले प्लेइंग 11 हं, त्याच्यामध्ये तर बसणार नाही. बट हं, शुअरली ॲज बोलतात ना बॅकअप फॉर एनी लाइक हं, हं, शिवम दुबेचा एक होऊ शकतं, की त्याला 8 नंबरवर बॅटिंग वगैरे करायला दिली आणि हं, शिवम दुबे समजा इंजर्ड झाले किंवा त्याने म्हणजे फिट नसतील किंवा ते खेळत नसतील, तर त्यांना एक हं, रिप्लेस करू शकतो. बाकी मला असं वाटत नाही, की कोणाला ते रिप्लेस करू शकत. भलेही ते बॅटिंग चांगली करू दे. हं. कोण इंजर्ड असेल किंवा काय, तर मला असं वाटतं त्यावेळेला तो येईल ओके, पिक्चरमध्ये. ओके. मला पण तेच आता काय वाटतं. माहिती गौतम गंभीर काय विचार करतील? माहिती हां, पडलं गौतम. सॅमसन नाही हां, सॅमसन नाही, ईशान किशन पण इंजर्ड आहे आणि भाईसाहेबला ग्लोव्हज पण दिले आणि सांगितलं ओपनिंग कर करून. ही इज अ प्लेयर फ्रॉम गंभीर कोटा. तर काय सांगू शकत नाही. बट ठीक आहे, म्हणजे त्याचा रिसेंट परफॉर्मन्स बघशील ना, म्हणजे त्याने बॅटिंग पण केली आहे एका मॅचमध्ये. पॉवर हिटिंग तो पण करतो. तर कसं आहे की लास्ट करतोय. 3-4 ओव्हरमध्ये जर येत असेल ना, क्लच मोमेंटला खेळू शकतो. अंडर प्रेशर जर हे असेल हं, तर. हं, म्हणजे हं. ॲटलीस्ट कोणाबरोबर तरी उभा तरी राहू शकतो, कोण असेल तर. आपल्याला जिथे ना हां, 3 फास्ट बॉलरची गरज पडेल ना, 3 हां. फास्ट बॉलर म्हणजे समजा येस. फास्ट ट्रॅक आहे किंवा फास्ट स्पोर्टिंग ट्रॅक आहे. विकेट आहे. त्यावेळेला तो हं, हं. खेळवायलाच पाहिजे त्याला. म्हणजे तो एक येस, येस. कुठेतरी बसून वगैरे असं. हं, हं, हं. येस. नाऊ लेट्स कम टू अवर लेजेंड बुमराह. बुमराहचं मी बघितलेलं न्यूझीलंड सीरीजच्या पहिले बिलकुल पण त्याचा फॉर्म असा पहिले असा प्राईम बुमराह असं प्राईम वाटत बुमराह पण नाही नव्हतं. वाटला. हां. हं. पण आता अशा गोष्टी आहेत, की चल म्हणजे ही इज गेटिंग दॅट रिथम, ही इज गेटिंग इंटू दॅट फॉर्म. काल पण मला वाटतं 58 रन खाल्ले ना त्यांनी 4 ओव्हरमध्ये? हं. म्हणजे वाह! हाल्फ सध्या सेंचुरी तो त्याच्या मारली भाईसाहब. प्राईममध्ये सध्या तो त्याच्या प्राईममध्ये नाहीये, पण आय विल से की त्याचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो, की डेथ बरोबर. ओव्हर्समध्ये त्याचा एक्सपिरियन्स किंवा क्लच मोमेंटला तो काढू शकतो मॅच डेथ ओव्हर्समध्ये. कारण की तो वर्ल्ड कसा कपचा आहे प्रेशर माहिती इज आहे? डिफरंट. हां. हां, हां. वर्ल्ड कपचं प्रेशर तर आहेच.
पण हम्म, मेन काय माहितीये काय? आपल्यालाही माहितीये की तो कुठल्याही फेजमध्ये टाकू शकतो ना आणि ही गोष्ट ऑपोझिशनला पण माहितीये. दे विल बी हम्म, हॅव्हिंग लाइक "अरे भाई आम्हाला फक्त 4 ओव्हर बुमराचे कसे पण काढायचेत." पण हम्म, तिथेच जर तू ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशी मोठी टीम बघशील, जसं की काल त्या लोकांनी काउंटर केलं बुमराला. हम्म, काय मारलेत रे बुमराला, शपथ! मग ते दिवसावर पण अवलंबून आहे. ऑब्व्हियसली स्किल्सचं काही कमी नाही आहे त्याच्यामध्ये. तर गोष्टच हम्म, वेगळी आहे. पण मला फक्त हम्म, एक प्रॉब्लेम काय होता, की आता 5ही जे मॅच होते न्यूझीलंड बरोबर, हम्म, त्यांनी तो रिदम गेन करण्यासाठी, फॉर्ममध्ये येण्यासाठी माझ्या हिशोबाने त्यांनी सगळे मॅचेस खेळायला पाहिजे होते. अरे, हम्म. तुला 4 ओव्हर टाकायचे. एक्झॅक्ट. हा, एक्झॅक्टली. 4 ओव्हरसाठी पण तू असं करशील, की मी आता खेळीन, नंतर नाही खेळणार, आता खेळीन. जसं आपण इंग्लंडमध्ये केलेलं टेस्ट सीरीजसाठी. मैं तो सिर्फ 1-3-5 खेलूंगा या फिर 5-4-3 काय ते आपले नंबर्स आले पिन नंबर टाकलेले असतात ना. ते हा हा हा. हा, दॅट ते खूप तसेच मॅटर ते. करतं. करेक्ट आहे. वरतून आपण सांगतो पण तेच. आहे, "अरे, आमचा बुमराह हम्म. आता एवढेच मॅचेस खेळणार आहे." त्या कन्सिस्टन्सी अँड फॉर्म मॅटर्स. बघूया. तर तर आय होप की तो पहिल्या मॅचपासूनच खेळेल आपल्यासाठी. येस, येस. वरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्ती तर भाई, तो तर म्हणजे चांगलाच बॉलर आहे. वरतून त्याला रीड करणं अजून पण थोडं डिफिकल्ट पडतंय खूप साऱ्या बॅट्समनला. नंबर 1 बॉलर आहे तो T20चा आय गेस. आय गेस होता, म्हणजे आता लेटेस्ट माहित नाही मला पण. नाही, नाही, अ, नाही. आहे तो अजून पण आहे. आणि आहे काय? नाही, त्याचे 4 ओव्हर खूपच इम्पोर्टंट आहेत. आपली जर बॉलिंग तू बघशील ना, तर बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, तो पण म्हणजे लिथल डेथ बॉलर बनण्याच्या येस, ह्याच्यामध्ये आहे. येस. अजून पण थोडेफार येस, येस. गोष्टी आहेत, पण खूप चांगला टाकतो तो. हे 3 बॉलर, ह्याचे 3 बॉलरमध्ये तुझे 12 ओव्हर तर असेच निघाले. येस. उरलेले 8 ओव्हर आहेत. त्या 8 हार्दिक ओव्हरचं पांड्या, म्हणजे अक्षर पटेल आहे. अक्षर त्याच्यामधनं पटेल आहे. निघून जातील. शिवम दुबे एखाद हम्म, 2 टाकेल. हम्म. अभिषेक येस. शर्मा टाकतो कधी-कधी एखाद 2 अभिषेक ओव्हर. शर्मा टाकू. येस. मग त्याचा काही इश्यू नाही. बॉलिंग साइड पण चांगली आहे. म्हणजे एकदम अशी डेप्थ आणि फुल असं आणि असं पण नाही की कॅप्टनचा पण ट्रस्ट आहे त्यांच्या मागे. आपण जरी त्या लोकांनी एका मॅचमध्ये 40-50 रन खाल्ले, तरी मला नाही वाटत की हे 3 जे आहेत बॉलिंगमध्ये, या लोकांना चेंज करायची गरज आहे करून. ओके. सो या, दिस इज अवर स्क्वॉड बेसिकली. काय वाटतं तुला, प्लेइंग इलेव्हन काय असेल? मला तर प्रेडिक्टेड प्लेइंग इलेव्हन. आता सध्या आज जर मी बघतोय, तर मला असं वाटतंय की संजू सॅमसन नसेल. ठीक आहे. जस्टिस लीग. येस. तर अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, मग रिंकू सिंग, अ, मग नंतर आपले ते वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि बुमराह. बुमराह. तुला काय वाटतं, कुलदीप यादव आणि अ, अक्षर पटेल अक्षर कुठच्या पटेल. त्यांना घेत? सॉरी, मी हा. मिस केलं. हां, अक्षर पटेल. नो डाउट. कुलदीप यादवचं मी बघतोय ना, तर T20मध्ये ना तसा फॉर्म जसा पाहिजे ना, तसा नाहीये. वन डेमध्ये तर आहेच चांगला, बट T20मध्ये मला असं वाटत नाही. इनफॅक्ट आता तू बघितलं असेल ग्लेन फिलिप्स, भाई इथून-तिथून सगळीकडनं त्याला झोडतोय. फॉर्म तर मॅटर येस. करतं ना त्या गोष्टीमध्ये, असे आहेत. तर ठीक आहे, पण येस, ॲज येस. इन लाइक की कोणाला जरी रेस्ट द्यायचा असेल किंवा आपण ऑलरेडी क्वालिफाय असेल किंवा कोण इंजर्ड असेल, तर ही इज अ गुड रिप्लेसमेंट. एक ऑब्व्हियसली लेफ्ट आर्म चिन्हून टाकतो तो. कोणाकडेच तसा बॉलर नाहीये. तर आपल्याकडे तो एक लेफ्ट ॲडेड आर्म. एडवांटेज आहे. येस, येस. इज अ लेफ्ट आर्म चायनामन. तुला काय वाटतं प्रोबॅबली 11? सेम म्हणजे बघ, सूर्यकुमार यादव, आपला अभिषेक शर्मा, ईशान किशन, देन शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल. हं. हम्म, त्यानंतर मग जसप्रीत बुमराह,
अर्षदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती. आणि जर इन केस ओके. हा हर्षित राणा तुला बोललो जर तसा बॉलिंग पिच असेल तर मग 3 फास्ट बॉलरने आपण खेळू शकतो. पण हम्म. मला असं वाटतं की फर्स्ट मॅच आपली युएसएच्या अगेन्स्ट आहे तर मग हीच असणार प्लेइंग 11. बरोबर. या आय होप की आपली म्हणजे बोलतात ना त्याला जास्त ह्युमिलेट नाही करायला पाहिजे. नाहीतर माहिती पडलं हा 260, 270 पण येस पहिल्याच येस दिवशी वानखेडेवर आहे मला असं वाटतंय पहिली मॅच. वानखडे होते. हम्म. USA बरोबर. ओके मग आता पाकिस्तान स्क्वॉडची बघूया आता. हां, चल जास्त काय बोलणार त्यांच्याबद्दल तसं पण. काय बोलणार त्यांच्याबद्दल. ये आया रेंज में. देखो आपण कोण कोण जरा येते कोण म्हणजे कोण. म्हणतात ना, कसं आहे की पाकिस्तानचं तसं पण आपल्याला आपण कोण बघायला वगैरे जात नाही. पण सध्या आता ते वर्ल्ड कप आहे, हम्म, ते येतायत म्हणून आपण जरा डिस्कस करू की म्हणजे काय, हम्म, कसे खेळतायत, काय करून. तर हां, लेट्स गो. लेट्स स्टार्ट विथ यू. बोल, तूच बोल हम्म. पहिले. काय वाटतं तुला स्क्वॉड बघून? पहिलं स्क्वॉड बघून बघ त्यांच्या स्क्वॉड मध्ये कोण आहे. बाबर आझम आहे, फकर जमान आहे. त्या लोकांनी रिझवानला नाही घेतलं. गूजबम्प्स रिझवान आले त्यांना मला, नाही. गूजबम्प्स. बूजबम्स बूजबम्स आहे अपने पास. त्यांचा त्यांचा कॅप्टन आहे तो सलमान आगा. हं, साईम हं, आयुब हं. त्यांचा ऑलराऊंडर आहे. देन तो हं, फहीम अशरफ आहे. मोहम्मद नवाज तोच रे तो. बरोबर. शादाब खान. म्हणजे विकेट किपर मध्ये त्यांच्याकडे कोण आहे नवीन वाटतंय ते मला. ख्वाजा हां, नवा. आता मी पण हा बघतोय ना, तर कसं आहे हा माहिती आहे म्हणजे काय, की हां, बोल, बोल. हा रिझवान नाही ना तर रिझवानचं रिप्लेसमेंट या लोकांनी घेतले. 3 विकेट किपर आहेत त्यांच्या. हं, हं, हं. हम्म. तर आता मी पण बघतोय ना, त्या लोकांनी मोस्टली काय केलंय माहिती आहे काय? पाकिस्तानने ना पहिले तर बाबर आझमला आता आहे ना 4थ्यावर खेळवतायत. म्हणजे 4 हा नंबरवर. पहिल्यावर हम्म. तर मग फखर जमान येतो. तो एक चांगला म्हणजे त्यांच्यामध्ये आहे. नंतर मग सईम अय्यूब बरोबर तो ओपनिंग करतोय. ती लोक त्याच्यानंतर लेफ्ट मग अँड राईट सलमान आगा कॉम्बिनेशन येतोय. होतं. हां, हम्म. नंतर मग सलमान हम्म. आगा येतोय आणि मग बाबर आझम येतोय. आणि थर्ड T20 चालू आहे. भाईसाहबने बाबर आझमने 50 मारलेत आज. हा ती लोक पहिले 2 मॅच जिंकली ऑस्ट्रेलिया बरोबर. हां, पहिली 2 मॅच जिंकले ते लोकं. होम टर्फ वरती. हं. हां, जिंकले तर आहेत. बाकी बघू. विकेट किपर मध्ये सगळे नवीन आहे न्यू कमर्स आहे. तर एवढा आयडिया नाही हां, हाऊ दे परफॉर्म. ख्वाजा नफे आणि अजून एक कोणतरी आहे. उस्मान बॉलर्स खान आहे. मध्ये हा बॉलर्स मध्ये तर त्यांचा तो नशीम शाह आहे. शाहीन आफ्रिदी 2 फ्रंट बॉलर आहेत हं, त्यांचे. बरोबर. नंतर ते मग 2 असणारच. अब्रार अहमद त्यांचा तो स्पिनर. आणि अब्रार उस्मान अहमद. तारिक बरोबर. आणि उस्मान तारिक आणि सलमान मिर्झा आहे. येस. हं. इनफॅक्ट त्यांचे तो मोहम्मद नवाज म्हणून पण एक बॉलर आहे. तो हा 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 पण चांगला बघू ते. ओके. ते कसे खेळतात आपल्या आपल्या अगेन्स्ट तर मेन आहे. बाकी ते नामिबिया, USA बरोबर ते कोणीही नाही करत. येस तारेक-बिरेक जे आहेत ते बघूया किती त्यांचे फेकतात तिकडे. हम्म. तेच ना त्यांचा तो एक नवीन बॉलर आहे तो पण असा फेकतो असा असा. हं. त्यांचे बॉलर्स तर मला म्हणजे नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी दोघं पण इंजुरी प्रोन आहेत. तर आणि सध्या तरी एवढे फॉर्म मध्ये नाही आहेत. हं. सध्या अजून ऐकण्यात पण येत नाहीयेत ते लोकं, की काय हम्म, माहिती हम्म, म्हणजे फॅन्स कमी पडलेत त्यांना किंवा कोण प्रमोट करत नाहीये काय माहिती. बट हम्म. नाही त्या येस. लोकांचं एवढं वाटत तर नाहीये समोर. बट होप सो की म्हणजे बोलतात ना, की पहिलेच निघून गेलेली घाण असते ना, तसं व्हायला पाहिजे. घाण पहिलेच निघालेली तर बरी आहे. येस येस. श्रीलंकामध्ये कुठे आहे आपली कोलंबोमध्ये आहे मॅच यांच्याबरोबर. हां, आर-पी-एस आहे वाटते. आर-पी-एसला आहे. ओके. तर ऑन पेपर तर वन साइडेडच वाटते इंडिया. हां,
ते तर आहेच. तुला ह्याचं काय वाटतं? पाकिस्तानची प्रोबेबल 11 काय वाटतं? प्रोबेबल 11 मध्ये ते लोक फकर जमान आणि त्यांचा तो साईम आयुब ती लोक येतील. त्याच्यानंतर वन वन डाऊन तर सलमान आगा येतो मिडल्समध्ये. बाबर आझम येईल फोर्थ. मग त्यांचा फहीम अशरम आय गेस ऑलराऊंडर आहे ना, बॉलिंग ऑलराऊंडर आहे त्यांचा, तर तो येईल. त्याच्यानंतर मोहम्मद नवाज आहे किंवा हा मोहम्मद नवाज, येस. शादाब खान त्यांचा एवढा फॉर्ममध्ये नाही ना सध्या. नाही, बट तो हा. पॅचेसमध्ये चांगला खेळतोय सध्या. म्हणजे असं हम्म. नाही बोलू शकत आपण. आपण ते जास्त बघत पण नाही तसं पण. येस, बट येस. व्हॉट आय फील इज लाईक की म्हणजे तो कॉन्ट्रीब्युशन करेल तो. इंडियनमध्ये तर खेळत पण नाही. श्रीलंकन पिचेसवर. बाकी विकेट किपर तर त्यांचे न्यू कमर्सच आहे, तर मला असं वाटतं ते लोक एक्सपेरिमेंट करतील ह्याच्यानुसार. बरोबर. हम्म, मला असं वाटतं ना आता म्हणजे मी मी प्लेइंग हम्म, 11 असे प्रॉपर नाही हे करत. बट मला असं वाटतं हम्म, कोण-कोण खेळेल. बाबर आझम, हम्म. फखर जमान तर असणारच. हा. सलमान आगा, साईम अयूब, फहीम अशरफ, मोहम्मद नवाज आणि शदाब खान हे 5ही ऑलराउंडर असतील त्यांच्या हम्म, ह्याच्यामध्ये लाईनअपमध्ये. एक विकेट कीपर जसे की उस्मान खान किंवा नफेवर खेळतील आणि हम्म. त्यांचे 3 बॉलर मला असं वाटतं अब्रार अहमद, अ, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी शाहीन हे आफ्रिदी 3 तीन बॉलर्स. बॉलर असतात. बरोबर. येस. लेट्स सी. तर बघू भाईसाहेब कसे खेळतात. लेट्स सी. नो लेट्स सी. हँडशेक सगळं काढू नो. आर-पी-एस कडे. द क्या, कप चुरा के लेके गए हमारा. लेट्स सी. आता आपलं पहिली मॅच USA बरोबर आहे. तर मला फक्त त्या नेत्रावलकरचं टेन्शन आहे. लास्ट टाइम आलेला चॅयला त्याने पहिल्या काय रोहित शर्मा आणि याची घेतली ना विकेट, विराट कोहलीची. हां, हां, हां. वर्ल्ड कपला. त्याला बोललं पाहिजे भाई, इंडियाच्या अगेन्स्ट थोडा. हां. ओके. माहिती पडलं संजू सॅमसन पण खेळतोय आणि संजू सॅमसनची विकेट पण त्यांनीच काढली. हा, तेच. पण मजा येईल मॅच बघायला, म्हणजे ओपनिंग मॅच हं. एंटरटेनिंग आहे. बरोबर. ते पण वानखेडेवर हाय स्कोरिंग ग्राउंड आहे. येस, येस, येस. ठीक आहे. चालेल मग. लेट्स होप फॉर गुड. चला मित्रांनो, अ, आम्ही नंतरच पुढच्या एका व्हिडिओमध्ये परत अजून काही टीम्सचे लाईनअप आणि स्क्वॉडचे एनालिसिस करू आणि व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी. तर चला, ये. अ, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. त्याचं नाव आहे बॉन्ड्री ते गोल. पीस. येस.